राज्यातील मच्छीमारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मासेमारीवर घातलेली बंदी आता टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असून 1 ऑगस्ट 2026 पासून किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपुढील खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे माशांची संख्या वाढून भविष्यात मत्स्य संपत्ती टिकून राहावी यासाठी दरवर्षी या काळात बंदी घातली जाते. यंदा राज्य शासनाने यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांसाठी 1 जून ते 15 ऑगस्ट असा 76 दिवसांचा बंदी काळ लागू केला आहे. तर केंद्र शासनाने खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात 31 जुलैपर्यंत म्हणजेच 61 दिवस बंदी लागू केली होती. त्यामुळे केंद्र शासनाचा बंदी काळ संपल्यामुळे 1 ऑगस्टपासून या क्षेत्रात मासेमारी सुरू होणार असली तरी राज्य शासनाची बंदी 15 ऑगस्टपर्यंत कायम असल्याने या कालावधीत किनाऱ्यालगतच्या राज्याच्या जलक्षेत्रात मासेमारी करता येणार नाही. मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना 12 सागरी मैलांपुढे मासेमारी करताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून बंदीच्या काळात राज्याच्या जलक्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर महाराष्ट्र सागरी मत्स्य व्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.